बिग बॉस मराठीच्या रसिक प्रेक्षकांना नमस्कार. मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 हे सध्या दणक्यात सुरू आहे. या सीझनचा टीआरपी सुद्धा अगदी हाय 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 टीआरपी आहे. आजपर्यंत कुठल्याही रियालिटी शोला, कुठल्याही बिग बॉसला जेवढा टीआरपी मिळाला नव्हता तेवढा टीआरपी आपल्या बिग बॉस मराठी सीझन 5 ने दिलेला आहे. पण अशा काही गोष्टी सध्या बिग बॉसच्या घरामध्ये घडत आहेत की त्यामुळे हे कितीही ब्लॉकबस्टर सीझन असलं तरी त्याच्यावर प्रेक्षक मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचं चित्र स्पष्ट दिसते. पहिलं नाराजीचं कारण प्रेक्षकांचं आहे ते म्हणजे एवढा ब्लॉकबस्टर सीझन असून सुद्धा हा सीझन अगदी 70 दिवसातच गुंडाळला जातोय. मित्रांनो, आपला मराठी बिग बॉस हा का लवकर बंद केला जातो याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे, ते म्हणजे हिंदीसाठी येत्या 6 ऑक्टोबरपासून हिंदीचं 18वं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येते. मित्रांनो, दोन्ही बिग बॉसचे मेकर्स हे सेम आहे, पण इथे त्यांनी बघितलं की मराठी बिग बॉस एवढा चालू आहे, त्याचा एवढा टीआरपी आहे, या सगळ्याचा परिणाम हिंदीवरती होऊ शकतो आणि हिंदीला अजिबात टीआरपी मिळणार नाही. जर पहिल्या आठवड्यापासून अशीच गत राहिली तर हा शो एकदम फ्लॉप होईल असं मेकर्सने कदाचित विचार केला असेल आणि त्याच पद्धतीने ते करताना दिसत आहे. त्यामुळे एवढंही तुम्हाला मी सांगतो की बिग बॉसचा जो प्रेक्षक वर्ग आहे ना, संपूर्ण भारताचा विचार करायचा झाला तर सगळ्यात जास्त बिग बॉस हे महाराष्ट्रात पाहिलं जातं. आणि जर मराठी बिग बॉस आपण 1 महिना कंटिन्यू चालू ठेवला तर त्याचा साहजिकच परिणाम हा हिंदीवरती होईल आणि हिंदीला कोणीच विचारणार नाही अशी गत कदाचित होऊ शकते. त्यामुळे मेकर्सने हा निर्णय घेतला आणि आपल्या मताला अजिबात किंमत न देता त्याने हा जो शो आहे मराठी बिग बॉस हा लवकर बंद करण्याचा निर्णय घेतला. खरं तर केदार शिंदे सरांपर्यंत हा व्हिडिओ जात असेल ना, तर सर, आम्ही गेले कित्येक महिने, कित्येक वर्ष आम्ही या शोची आवर्जून वाट पाहत होतो. हा शो खूप चालतोय, आनंद आहे त्या गोष्टीचा, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही तो लवकर बंद करण्याचा निर्णय घेतला ना, तर हे सगळ्याच मराठी बिग बॉसच्या प्रेक्षकांना ही खटकलेली गोष्ट आहे. तर याच्यावरती तुम्ही पुनर्विचार करावा. खरं तर आता ती वेळ नाही आहे, पण तुम्ही हा शो अजून पुढे न्यायला हवा होता. 100 दिवस काय, ज्या पद्धतीने टीआरपी आहे ना, तर तो शो अक्षरशः अजून 1-2 आठवडं वाढवायला हवा होता. तर नाराजीचं कारण हे पहिलं आहे. दुसरं नाराजीचं कारण म्हणजे या शोचे होस्ट रितेश दादा खूप छान पद्धतीने या कार्यक्रमाचं होस्टिंग करताना दिसत आहेत, परंतु गेल्या 2 आठवड्यापासून रितेश दादा हे भाऊच्या धक्क्यावरती नाहीत. ते त्याच्या काही कमिटमेंट होत्या की ते सध्या परदेशामध्ये हाऊसफुल 5 या चित्रपटाचं शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. पण काय आहे ना की हा शो तुम्ही आता शेवटाकडे घेऊन चाललात, तर आत्ता आहे ना रितेश दादाची खरंच या शोला भाऊच्या धक्क्याला गरज होती. जेव्हा गरज आहे तुम्ही तेव्हा भाऊच्या धक्क्यावरती नाही. गेल्या आठवड्यामध्ये साबळेना आणि स्क्रिप्टेड तो मीडिया शो घेतला होता आणि ते मीडिया शोमध्ये सुद्धा बघा स्क्रिप्टेड सगळे प्रश्न होते. बिग बॉसच्या मेकर्सने तयार करून दिलेले हे सगळे प्रश्न होते. तो पण जो भाऊचा धक्का होता ना, तो एकदम फ्लॉप होता. पण तरी तुम्हाला मी सांगतो, त्या भाऊच्या धक्क्याचा टीआरपी होता 4.6. काय टीआरपी आहे ना, म्हणजे गेल्या आठवड्याचा टीआरपी होता 4.5, गेल्या भाऊच्या धक्क्याचा टीआरपी होता 4.6, म्हणजे आजपर्यंतचा सगळ्यात जास्त टीआरपी होता. ठीक आहे, गेल्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश दादा आले नाही, साबळेने सगळं सांभाळून सावरून नेलं, पण अजिबात ते प्रेक्षकांना आवडलं नाही. आणि या भाऊच्या धक्क्याला तर खरंच रितेश भाऊंची खूप गरज होती, कारण हा सेकंड लास्ट एपिसोड आहे आणि जे कोणी बिग बॉसच्या घराबाहेर जातात ना, त्यांना एक अपेक्षा असते की रितेश दादांना भेटून बिग बॉसच्या घराबाहेर जावं. गेल्या वेळी अरबाज पण ते सांगत होता की रितेश दादा जर असते ना तर खरंच खूप बरं वाटलं असतं. आणि आज पण तुम्ही बघा, म्हणजे काल त्या तिघांना कल्ला करायला पाठवला. बिचुकले का बिग बॉसच्या घरामध्ये आले तेच कळत नाही. थत्ते साहेब आले बिग बॉसच्या घरामध्ये. थोडीशी राखी सावंतने त्या शोमध्ये जान आणले, नाहीतर अक्षरशः भाऊचा धक्काना भंगार झालेला. म्हणजे बस झाला यार, तो टीव्ही बंद करावा इथपर्यंत वेळ आली होती. म्हणजे खरंच रितेश दादाने या भाऊच्या धक्क्यावरती तरी असणं अपेक्षित होतं, किंवा मग एखादा चांगला होस्ट तरी पाठवायला हवा होता असं बऱ्याचशा प्रेक्षकांचं मत आहे. तर रितेश दादामुळे थोडीशी प्रेक्षकांची नाराजी आहे. तिसरं नाराजीचं कारण बघा, उद्यापासून बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 हे रात्री 9 वाजता नसून 9:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. म्हणजे आपण एक 9 वाजले ना की चला आता बिग बॉस आपण बघू,
तर आता बिग बॉस आपल्याला 9:30 वाजता पाहायला मिळणार आहे. 9 वाजता ती उदयगंबे ही नवी सिरियल प्रेक्षकांच्या भेटीला येते. मित्रांनो, इथे तुम्हाला एक स्पष्ट मी सांगतो, मित्रांनो एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, ह्या ज्या काही सिरियल्स येतात याचं नियोजन का 15 दिवसापूर्वी झालं असेल का? अशा प्रकारच्या सिरियल्स बनवणं हे जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वी अगोदर हे सगळं चालू होतं. म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्याला किती अंधारात ठेवलं या लोकांनी. ही सिरियल कधीच तयार झालेली असेल आणि आपल्याला आत्ता हे लोक सांगतात की आम्ही 70 दिवसातच हा बिग बॉस ठेवतोय. म्हणजे याचं नियोजन सुद्धा खूप अगोदरच झालं असेल आणि पूर्ण म्हणजे आपल्याला प्रेक्षकांना, बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना, या लोकांनी सगळ्यांना अंधारात ठेवलं. सिरियलचं कास्टिंग हे 1 वर्षापासून चालू असतं. अशा प्रकारचे ज्या धार्मिक सिरियल असतात ना, त्याचं नियोजन सगळं बनवणे हे कितीतरी अगोदरपासून याची तयारी चालू असते. मित्रांनो, हे सगळ्यांना स्क्रिप्टेड होतं. बघा, देवीची सिरियल आहे आणि ती या नवरात्र उत्सवातच ती येणार होती आणि अशा प्रकारचा प्राईम टाईमला ती सिरियल आणणार होते आणि हे सगळं स्क्रिप्टेड होतं. म्हणजे काय त्याला आपण म्हणूया, बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 हा सुद्धा 70 दिवसातच बंद केला जाईल हे मला वाटतं आधीपासून ठरलं होतं आणि आपल्याला स्पर्धकांना सगळ्यांना या लोकांनी अंधारात ठेवलं असं स्पष्ट दिसतंय. तर हे एक नाराजीचं कारण आहे आणि अशा बऱ्याचशा गोष्टी बिग बॉसच्या घराबाहेर घडत आहेत की त्यामुळे प्रेक्षक सध्या मोठ्या प्रमाणात या शोवरती नाराज आहेत. आणि खरंच एक मराठी बिग बॉसचा प्रेक्षक म्हणून मला ना खूप वाईट वाटतं. एकतर काय, हा शो लवकर बंद केला जातो एवढा TRP असून सुद्धा रितेश दादाने खरंच अपेक्षित होतं की त्यांनी या आजच्या भावच्या धक्क्यावर तरी येणं अपेक्षित होतं. आता कदाचित ते पुढच्या भावच्या धक्क्यावरती येतील, म्हणजे फिनायला येतील अशी आपण अपेक्षा करूया. आणि उद्यापासून बिग बॉस मराठी सीझन नंबर 5 हे रात्री 9:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि त्याच्या अगोदर ती सिरियल पण आत्ता या नवरात्रीमध्ये सुरू होणार होती आणि याचं जे नियोजन आहे हे आत्ता 15 दिवसापूर्वी झालेलं नाही तर हे कितीतरी महिन्यापूर्वी झालं असेल. त्यामुळे असं स्पष्ट दिसतंय की याने सगळं ठरवून बिग बॉस लवकर बंद करायचा, ही सिरियल चालू करायची, असं हे सगळं ठरवून केलेलं आहे असं एकंदरीत पाहायला मिळते. केदार शिंदे सर, तुम्ही खरंच हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला ना तर कळकळीची विनंती आहे की प्रेक्षकांच्या मताची थोडीशी तुम्ही नक्कीच कदर कराल, एवढीच अपेक्षा आहे. काय वाटतं या सगळ्यांबद्दल हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.